तुमच्या हातात एप्रिल 2027 पर्यंत प्लास्टिकच्या नोटा येणार आहेत. हो, भारत सरकारनं आता अधिकृतपणे पॉलिमर नोटांच्या ट्रायलला मंजुरी दिली आहे. नेमकं काय घडतंय समजून घेऊयात. सरकारनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सादर केलेलं एक प्रपोजल ॲक्सेप्ट केलंय. यामध्ये 10 आणि 20 रुपयांच्या 100 कोटी पॉलिमर नोटा सरकार छापणार आहे. म्हणजेच प्रत्येक 8वी नोट ही पॉलिमरची असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पायलट बेसिसवर चेक करेल की या नोटा भारताच्या वातावरणात किती टिकतील. हे तपासल्यानंतर देशभरात या नोटा सर्क्युलेट केल्या जातील. आपल्या पूर्वीच्या 10 आणि 20 रुपयांच्या कागदी नोटांसोबत या नोटाही लीगल असतील. पण पॉलिमर नोट्स कशासाठी याची 3 कारणं आहेत. पहिलं, भारतात नोटा छापण्यासाठी लागणारी कॉस्ट ही खूप जास्त आहे. ही करन्सी प्रिंट करण्यासाठी भारताला 6,372 कोटी रुपये मोजावे लागतात. ही आकडेवारी RBIनं स्पष्ट केली आहे. कागदी नोटा या फार लवकर फाटतात, त्यामुळे त्यांना खूप लवकर पुन्हा छापावं लागतं. अनेक नोटांना बादही करावं लागतं. गेल्या वर्षी RBIने 8,270 कोटी नवीन कागदी नोटा आणल्या होत्या. यातल्या 6,213 कोटी जुन्या नोटा नष्ट करण्यात आल्या. त्यामुळे जर पॉलिमर नोट्स आणल्या तर त्याच्या छपाईला लागणारी किंमत सुरुवातीला अधिक असली तरी कागदी नोटांपेक्षा ती अधिक चालेल. सामान्य प्लास्टिकपेक्षा या पॉलिमर नोटांचं प्लास्टिक हे वेगळं असतं. ह्या पॉलिशीट्स मिळवणं आणि तिचं उत्पादन करणं अत्यंत कठीण आहे. शिवाय या नोटांमध्ये मायक्रो लेटरिंग आणि होलोग्राम्स टाकला जाऊ शकतो. त्यामुळे काउंटरफिट म्हणजेच नकली नोटा तयार करणं शक्य होणार नाही. या नोटा जर खराब झाल्या तर त्यांना रिसायकलही केलं जाऊ शकतं. पाणी, माती अशा कुठल्याही ठिकाणी त्या पडल्या तरी त्या खराब होणार नाहीत किंवा झिजणार नाहीत. साधारण नोटांपेक्षा 2.5 ते 4 पट अधिक चालणाऱ्या या नोटा असतात. कागदी नोटांपेक्षा या प्लास्टिक नोटांचं आयुष्य 6 पट अधिक असतं. जगातील ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर, न्यूझीलंड, UK, मलेशिया अशा जवळपास 60 देशांमध्ये पॉलिमर नोटा वापरल्या जातात. आता या देशांमध्ये भारताचाही समावेश होणार आहे.